महायुतीसोबत गेलो तर फायदाच होईल, हिंदुत्वासाठी सोबत जाणार असू तर वाईट वाटायचं कारण नाही. मनसे नेते बाळा नांदगावकरांचं एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह सूचक वक्तव्य. शिवतीर्थावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. पुणे, कल्याण, वसई, रायगडमधून मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर. संध्याकाळी 7:30 वाजता राज ठाकरेंची जाहीर सभा. राज ठाकरे वाघ माणूस, पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न. महायुतीत राज ठाकरेंच्या समावेशाच्या शक्यतेवरून विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टीका. शीख दंगलीचा संदर्भ देत सुधीर मुनगंटीवारांची काँग्रेसवर जहरी टीका. मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. काँग्रेसबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुनगंटीवारांना अटक करा, नाना पटोलेंची मागणी. तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण. शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 21 जागा लढणार. मुंबईतल्या 4 जागांसह सांगली लोकसभाही ठाकरेंच्या वाट्याला. आमचं काय चुकलं, मवियाची पत्रकार परिषद संपताच विशाल पाटील यांचा फोटो असलेली पोस्ट व्हायरल. विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याच्या चर्चा. सांगली भिवंडीच्या जागा मेरिटवर हव्या होत्या. एबीपी माझाशी बोलताना नाना पटोलेंचं वक्तव्य. विश्वजित कदम विशाल पाटलांची नाराजी दूर करण्याची ही ग्वाही. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला भिवंडीसह 10 जागा. सातारा माढ्याच्या जागेचा निर्णय येत्या 2 दिवसात. आतापर्यंत साहेबांना, नंतर मुलीला निवडून दिलं, यावेळी सुनेला निवडून द्या. बारामतीतील मेळाव्यात अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.